नमस्कार. आजच्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. लाडक्या बहिणींना महिन्याला 7,000 रुपये मिळणार आहे. केंद्र सरकारची नवीन स्कीम काय आहे? विमा सखी योजना. जे विमा सखी योजना याबद्दल आपण जाणून घेऊया. म्हणजे लाडक्या बहिणींना आता महिन्याला 7,000 रुपये मिळणार आहेत. ही जे केंद्र सरकारची हे जी योजना आहे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग तुमचा वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. महिलांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे तसेच या योजनांमुळे महिलांच्या हातात पैसे राहावेत हा यामागचा उद्देश आहे. दरम्यान केंद्र सरकारने आता नवीन योजना आणली आहे. या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना. या योजनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हे जे नवीन योजना आहे विमा सखी योजना, या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी आहे. याच पार्श्वभूमीवर ही योजना काय आहे, महिलांना नेमका कोणता लाभ होणार आहे हे आपण आता समोर जाणून घेणार आहोत. आज होणार योजनेचा शुभारंभ. वर उल्लेख केल्याप्रमाणे या योजनेचे नाव आहे विमा सखी योजना असे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज म्हणजेच 9 डिसेंबर रोजी हरियाणाच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यादरम्यान ते या योजनेचा शुभारंभ करणार आहेत असे पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. म्हणजे जी ही योजना आहे विमा सखी योजना आहे त्या योजनेचा जो शुभारंभ आहे तो आज होणार आहे 9 डिसेंबर रोजी. जे हरियाणामध्ये दौरा चालू आहे आपले पंतप्रधान साहेबांचा, त्या दौऱ्यादरम्यान ते सांगत होते की ते या योजनेचा विमा सखी योजनेचा जो शुभारंभ करणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळात अर्थात LIC या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येत आहे. म्हणजे जी ही योजना आहे विमा सखी योजना जी आहे त्या योजनेचा शुभारंभ आज होणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC जो आहे ते भारत सरकारची ज्या मालकीची विमा कंपनी आहे त्या कंपनीकडून ही जी योजना आहे ते योजना राबवण्यात येणार आहे. आता आपण जे विमा सखी योजना आहे या योजनेचे जे अटी आहेत ते आपण पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत आगामी 3 वर्षात 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये महिलांना स्वावलंबी म्हणजे काहीतरी काम मिळणार आहे असा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेत महिलांना सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत त्या आपण आता समोर पाहणार आहोत. बघा आता या योजनेसाठी ज्या अटी आहेत, या योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण इयत्ता 10वी पर्यंत झाले असणे आवश्यक आहे. म्हणजे जे महिला या योजनेसाठी जे अर्ज करणार आहेत, फॉर्म भरणार आहेत, त्या महिलांचे शिक्षण जे आहे ते 10वी पर्यंत म्हणजे झालेले असणे आवश्यक आहे. महिलेचे वय किमान 18 पूर्ण झालेले असायला हवेत. त्या महिलेचे वय सुद्धा 18 वर्ष पूर्ण झालेले असावेत तेव्हा ते महिला या योजनेमध्ये फॉर्म भरू शकते, या योजनेसाठी अर्ज करू शकते. या योजनेच्या माध्यमातून नेमका काय लाभ मिळणार आहे बघा आता. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या काळात महिलांना स्टायपंडही मिळणार आहे. 3 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर महिला LIC एजंट म्हणून काम करू शकतात. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधीही दिली जाईल. म्हणजे बघा पदवीपर्यंत ज्या महिला शिक्षण घेतलेल्या आहेत त्या महिलांना विमा सखींना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर, बघा डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर तुम्हाला काम करण्याची संधी दिली जाईल. आता बघूया की आपण प्रशिक्षणादरम्यान आपल्याला जो स्टायपंड आहे, जो पगार आहे त्याला म्हणजे तात्पुरती आपण जो प्रशिक्षण घेत असतो तेव्हा आपल्याला स्टायपंड मिळत असते, तो किती मिळणार आहे बघा. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपंड म्हणून 7,000 रुपये मिळतील. दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6,000 केली जाईल, तर तिसऱ्या वर्षी स्टायपंडची रक्कम 5,000 रुपये केली जाईल. महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशनही दिले जाईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल. त्यानंतर टप्प्यात आणखी 50,000 महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल. म्हणजे बघा ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत जे आपण जेव्हा प्रशिक्षण घेऊ तेव्हा आपल्याला पहिल्यांदा 7,000 रुपये मिळतील. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये. म्हणजे एकूण जे 3 वर्षाचं म्हणजे हे प्रशिक्षण आहे बघा. तर तुम्हाला हे 3 वर्ष तुम्हाला पहिल्या वर्षी 7,000, दुसऱ्या वर्षी 6,000, तिसऱ्या वर्षी 5,000 हे मिळतील. आणि तुम्हाला जे टार्गेट देतील ते टार्गेट तुम्ही जर पूर्ण केले तर तुम्हाला त्याचं कमिशनही मिळेल. आणि या योजनेच्या पहिल्या टप्प्यात
35,000 महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल। त्यानंतर टप्प्यात आणखी 50,000 महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।